या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने एक वार पुन्हा आजच्या या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. देवबापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, आपली सर्व काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पूर्ण केल्यात. आज या पवित्र वारी त्याच्या भक्ती मंदिरामध्ये येण्याकरिता तो सहाय्य करतोय. त्याच्या मेजासमोर येण्याची पुन्हा एक नवीन संधी आपल्याला त्याने दिली. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या सर्व उपकारांसाठी तुझे मनापासून आभार मानित, तुझी स्तुती करीत आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभूचे आम्ही आभार मानतो देव बापा, येथवर सर्व तुझ्या सहाय्यासाठी. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस. प्रभू तू आमची काळजी घेतली आमच्या जाण्या येण्यामध्ये आणि आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रभू तू आमचं सहाय्य केलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये जेव्हा तुझी लेकरं तुझ्या भक्तीसाठी एकत्र येत आहेत, देव बापा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. परमेश्वर देव बापा, आज एक वार पुन्हा नव्याने तू आम्हा सर्वांना स्पर्श कर. तू आम्हा जाणतो शारीरिक दृष्टीने देव बापा, मनाने, आध्यात्मिक दृष्टीने पुष्कळदा आम्ही परमेश्वर देव बापा निराश होतो, कमकुवत असतो. प्रभूजी आम्ही कमजोर असतो, आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे. आज तू स्पर्श कर आणि आम्हा प्रत्येकाला तू पूर्णपणे सबळ कर पवित्र देव बापा. होय पवित्र देव बापा, आमच्या अपराधांची क्षमा कर देव बापा. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आम्हाला तुझी गरज आहे. आज
आज या पवित्र वारी पुन्हा एकदा नव्याने आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. देई बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत असतानाच आमची विनंती आहे, उत्तम प्रकारचं वातावरण या भक्तीच्या वेळेत तू दे. जी तुझी लेकरं येत आहेत त्यांचं तू सहाय्य कर. तुझ्या लेकरांचं येणं जाणं तुझ्या संरक्षणामध्ये तू होऊ दे प्रभू. दे बापा, जी आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहे, बिछाण्यावर आहे, अशांवरही तुझे हात तू ठेव. पवित्र दे बापा, उत्तम आरोग्य देऊन त्यास आशीर्वादित कर आणि आजच्या या सर्व भक्तीद्वारे तुझं गौरव तू करून घे. तुझ्या मेजासमोर आज आमचं येणं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं तू होऊ दे प्रभूचे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवितो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. पतिता ये चल सुची वाया आपल्या सर्वांना येणारे गीत आहे. 245 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. त्यावेळेस सर्वजण मिळून गात देवबापाला गौरव देऊया. पतिता ये चल सुची वायाला, प्रभु येशू पदास धरी, अध सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू कृपाच धरी. प्रभुच्या 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 धरवाद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाचा, न तुझा पत मुक्तिपदा. प्रभु येशू शितीवरी आलाया, भगतोची समर्थ सखा, पदपाशा जळ करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या 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 धरवाद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाचा, न तुझा पद मुक्तिपदा. मनवी तो पतित सखा दे, अधमुक्ती विनम्रजना, मनुनी तू शरण दया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 धरवाद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाचा, न तुझा पथ मुक्तिपदा. मनुजाच्या हरी अवघ्यातापा, प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या 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 धरवाद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजांचा, न तुझा पथ मुक्तिपदा. मनुजांच्या हरी अवघ्या तापा, प्रणती करुणा करीतो, प्रभुपाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. मनुजांच्या हरी अवघ्या तापा, काय अर्थ आहे याचा? ज्या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःखाच्या वाटतात, त्रासाच्या वाटतात, त्या सर्व गोष्टी आम्हापासून दूर करणारा तो आमचा परमेश्वर आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जो सर्वात मोठा ताप होता, कोणता? मलेरियाचा की डेंग्यूचा की कोविडचा?
मनुष्याच्या जीवनामध्ये जो सगळ्यात मोठा ताप होता तो म्हणजे पापाचा. आणि पापाचं हे भयंकर ओझ त्या प्रभू ख्रिस्ताने आम्हापासून दूर केलं. आज जेव्हा प्रभूच्या मेजासमोर आम्ही जातो, आम्ही आठवण करतो की जे दुःख सहन माझ्या प्रभूने केलेलं आहे ते माझं होतं, ती शिक्षा माझी होती, परंतु मला या सर्व त्रासातून, या शिक्षेतून, या तापातून त्या प्रभू ख्रिस्ताने मला बाहेर काढलेलं आहे आणि मला त्याने जीवन दिलेलं आहे. आणि तो एकच आहे बरं, तो एकच आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंडिता रमाबाई म्हणतात की प्रभूच्या जगदुद्धारक गुरुराजांचा न दुजा पथ मुक्तिपथा. एकच आहे मार्ग, सत्य आणि जीवन, हा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणखीन दुसरा कोणीही नाही. तो एकच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्हाला आणि मला आपल्या पापांची क्षमा मिळते. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा तुम्ही आणि मी अडचणीत आहोत, आम्ही त्रासात आहोत, आम्ही दुःखात आहोत, आम्ही शरीराने आणि मनाने दुःखी झालेलो आहोत, निराश झालेलो आहोत, अशा प्रत्येक समय तुम्ही आणि मी त्याच्याजवळ जाऊ शकतो आणि आपलं सर्व ओझ आम्ही त्याच्यावरती टाकू शकतो. तो आम्हाला मुक्त करणारा, तो आम्हाला शांती देणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. कोण मित्र येशूवाणी सारे ओझे वाया. ज्याने आमचं एवढं मोठं ओझ वाहिलेलं आहे त्याच्यासारखा आणखीन दुसरा कोणी नाही. यावेळेस आपण सर्वजण मिळून हे गीत गात त्या प्रभूला गौरव देऊया. कोण मित्र येशूवाणी, 117 नंबर. सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकूनी सहाय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया. धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्त वृत्ती जाणतो. मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. कशी जरी श्रमलेले खांब जड वाया. त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुझ मानी जा प्रभूला सांगाया.
पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र यावेळेस वाचूया. सिस्टर मुजमुले आज एक स्तोत्र वाचतील. स्तोत्रसंहिता 119 73 ते 80. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडिले. तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत आणि सत्यतेने तू मला पिडिले आहे, हे मी जाणतो. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सात्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर, म्हणजे मी जगेन, कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. गर्विष्ठ फजित होत, कारण त्यांनी लबाडीने मजवर अन्याय केला आहे. मी तर तुझ्या विधीचे मनन करीन. तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चिंत तुझ्या नियमाकडे पूर्णपणे लागू दे. परमेश्वर देवबाप या वचनावर भरपूर आशीर्वाद देव. स्तोत्र संहिता 119 आणि 73 ते 80 वचने, 73 ते 80 पर्यंत त्यांनी आपल्याकरिता वाचलेली आहेत. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडविले आहे, आणि म्हणून तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुमचा आणि माझा जो निर्माण करता आहे, तुम्हाला आणि मला घडविणारा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराकडे वळणे, त्याला जाणणे, त्याला ओळखणे आणि त्याच्या नियमांकडं पूर्णपणे लक्ष लागण्याकरिता, त्याच्या नियमांचं पूर्णपणे पालन करण्याकरिता त्याला सहाय्य मागणे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मला बुद्धी दे, मला ते ज्ञान दे, मला ती समज दे की ज्याद्वारे मला तुझ्या आज्ञांचं मला पालन करता येईल. आणि प्रियांनो, आपल्याला माहित आहे की जगामध्ये आनंदाकरिता वेगवेगळे उपाय आम्हाला दिसून येतात की ज्या माध्यमातून मनुष्य स्वतःसाठी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो तात्पुरता अशा प्रकारचा तो आनंद आहे. परंतु जो आनंद आम्हाला परमेश्वराच्या समक्षतेमध्ये, जो आनंद आम्हाला परमेश्वराच्या आज्ञा पालनातून, त्याच्या नियमांमधून प्राप्त होतो, तो वेगळाच आहे. जो आनंद आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त होतो, प्रियांनो, त्या आनंदाची तुलना या जगातील कुठल्याही आनंदासोबत तुम्ही आणि मी करू शकत नाही. परमेश्वर देव तुमचा आणि माझा निर्माण करता आणि आपल्याला घडविणारा आहे. आम्ही या जगामध्ये राहत असताना स्वतः करिता आनंदाचा शोध, स्वतः करिता सुखाचा शोध आम्ही कुठं करतो, कोणत्या माध्यमातून तो मिळवण्याचा प्रयत्न करतो, याचा विचार आम्ही करायचा आहे. परमेश्वराशिवाय खरं सुख, परमेश्वराशिवाय खरा आनंद मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं कारण हे आहे की तो परमेश्वर आहे ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, ज्याने तुम्हाला आणि मला घडविलेलं आहे, आणि म्हणून ज्याने आकार दिला, तोच सर्व सुखाचा, तोच सर्व आनंदाचा सोर्स माझ्यासाठी आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची. त्यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाची स्तुती करूया. त्याला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण यावेळेस सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजचा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने दिला म्हणून मी त्याचे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 100 मध्ये दावीद असा म्हणतो की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा. चला तर आपण आपल्या स्तुतिरूपी फळाने, स्तुतिरूपी भक्तीने आपण देवाला स्तुतिरूपी फळ सादर करूया. पहिले गीत आपण गाऊया, तेरी स्तुती प्रशंसा हो. स्तुती
प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। वो 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 निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। ओ ओ ओ ओ ओ ओ दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। ओ ओ ओ ओ ओ आपण प्रभू येशूच्या भक्तीसाठी दुसरे गीत गाऊया, हालेलुया स्तुती करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और रक्षा विवाहाया। क्रूस पर जीवन दिया और रक्त विवाहाया। पापों को मिटाने पवित्र करके प्रभु ने विधिया है। पापों को मिटा
ने पवित्र करके मुक्ति भी दिया है। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ, यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष देगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा, आशीष देगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। प्रभूच्या स्तुतीसाठी आपण तिसरे गीत गाऊया, येशू तेरा नाम। जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है
से शैतान डरे, उस नाम की जय जय करे, उस नाम से ज़माना चले, उस नाम को सलाम करे। इस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। इस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया आणि प्रार्थनेत जात असताना आपण गीत गाऊया, फिर से वो आग बरसा दे. फिर से वो आग बरसाए,
तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र खरंच परमेश्वर देवप्पा, मान मेवा गौरवाचा समाज देवप्पा. देवप्पा, सर्व कठीण परिस्थितीत देवप्पा तू आम्हाला सांभाळतो देवप्पा, म्हणून चिवकामान देवप्पा. देवप्पा, सर्व संकटात तू आमच्यासोबत असतो देवप्पा, म्हणून चिवकामान देवप्पा. देवप्पा, आमच्यासोबत तू आजवर आहेस देवप्पा, म्हणून चिवकामान देवप्पा. देवप्पा, सर्वांवर तुझा आशीर्वाद तो असतो देवप्पा. देवप्पा, खरं देवप्पा, आम्ही तुझ्या देवप्पा. देवप्पा, तुझ्या पुढे आम्ही काहीच नाही देवप्पा, परंतु देवप्पा तुझ्या कृपेचा हात देवप्पा आमच्या डोक्यावर आहे देवप्पा, म्हणून आम्ही आज आहोत देवप्पा. देवप्पा, आमच्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे देवप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरंच परमेश्वर देवप्पा, तू आमच्यासोबत आहेस देवप्पा, म्हणून तुझी उकामान देवप्पा. देवप्पा, सर्व संकटात, सर्व परिस्थितीत, सर्व कठीणाईत तू आम्हाला सांभाळतो देवप्पा, म्हणून तुझी उकामान देवप्पा. देवप्पा, जे का देवप्पा आम्ही तुझी भक्ती केली देवप्पा, ते तुझ्या स्वर्गाच्या राजास तू मान्य होते देवप्पा. देवप्पा, आमच्या संग तू राहा देवप्पा. देवप्पा, आपण गीत प्रार्थनेत जात असून देवप्पा गीत गा देवप्पा. सारी सृष्टी के मालिक तुम्ही. हालेलुया, 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 सादर प्रणाम गाते हैं तेरे गुणगान हालेलुया हालेलुया हालेलुया
हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हालेलुया, 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 शैतान को छूने न देना। है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, शैतान को छूने न देना। जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, जिसको हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को सागर में खोने न देना। हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया आमेन. खरंच परमेश्वर देवाप्पा मान महिमा गौरव सम्मान तुला देऊ बाप्पा. देवाप्पा आम्हाला तू सांभाळ देवाप्पा. मागील आठवड्याभर मधू जुका मान देवाप्पा. देवाप्पा सर्व संकटात सर्व परिस्थितीत सर्व कठीणात देवाप्पा गरिबीत तू आम्हाला सर्वांवर तू असा आशीर्वाद असू दे देवाप्पा. मधू जुका मान देवाप्पा. देवाप्पा आम्ही पापी आहोत देवाप्पा हे तू जाणतो देवाप्पा. देवाप्पा तरी तुझी प्रीती आमच्यावर आहे देवाप्पा. देवाप्पा आमचं सांगत तू दिवसेंदिवस असू देवाप्पा. देवाप्पा चालताना बोलताना आमचं सांगत तू रोज आणि रोज असू देवाप्पा. मधू जुका मान देवाप्पा. देवाप्पा आमच्यावर तुझा तो आशीर्वाद असू देवाप्पा. देवाप्पा अक्षी भक्ती तू सुरूपणे होऊ दे देवाप्पा. देवाप्पा याच्या कोणत्याही सैतानी अडकाने येऊ नको देवाप्पा. देवाप्पा आमच्या सर्वांना सांगत तुला देवाप्पा. देवाप्पा येणारा संदेश देवाप्पा तुझ्या आशीर्वादाचा होऊ देवाप्पा. देवाप्पा सर्वांमध्ये तुझा आशीर्वाद असू दे. हे शेवटीची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ते आमेन. देवबापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया आणि या महिन्याकरिता ज्या पुस्तकाला आपण सुरुवात करीत आहोत तीताला पत्र आपण सुरुवात करूया. मला असं वाटत होतं की इर्मयाला लगेच सुरुवात करावं, परंतु मग परत कठीण झालं असतं. पुष्कळ मोठे अध्याय, पुष्कळ वाचन, मग त्यामुळं या महिन्यामध्ये हे सोपं आणि लहानसं असं पुस्तक मननासाठी आपण आपल्या समोर ठेवूया. तीताला पत्र अध्याय 1 आणि आज वचन 1 ते 4 पर्यंत आपण वाचूया. तीताला पत्र अध्याय 1 वचन 1 ते 4 पर्यंत. विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत यास, जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापुरती देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रगट केले. त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पौल याच्याकडून देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा यापासून कृपा व शांती असो. परमेश्वर देवा ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. प्रभू तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. म्हणून आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. आम्हा प्रत्येकास तुझी विशेष कृपा तू पुरव. तुझं वचन आम्ही ऐकत असताना त्यावर मनन करत असताना आमचं सहाय्य कर, समजण्यास, स्वीकारण्यास, ते लागूकरण करण्यास आणि त्याद्वारे देवबापा तुझे गौरव होण्यास आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. तीताला पत्र नवीन करारातील हे एक लहानसं पत्र आहे. अवघ्या 3 अध्यायाचं हे पत्र आहे, ज्याचा लेखक पौल आहे आणि त्याचा लेखन काळ जो आहे हा इसवी सन 65 ते 67 हा त्याचा लेखन काळ आहे. त्याचं लेखन स्थळ करिंथमधून बहुधा पौलाने हे पत्र लिहिलेलं असावं. या पत्राचा जो मुख्य विषय आहे तो आहे चांगले शिक्षण व चांगली कामे. चांगले शिक्षण व चांगली कामे. तीताला पत्र हे वैयक्तिक स्वरूपाचं पत्र आहे आणि ह्याला पाळखीय पत्र देखील म्हटलं जातं. या पत्राचा जो उद्देश आहे तो म्हणजे तीतावरती पौलाने जी जबाबदारी सोपवलेली आहे, क्रेत या ठिकाणी त्याला पौलाने ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी जबाबदारी पौलाने तीतावरती सोपवलेली आहे त्या ठिकाणच्या ज्या मंडळ्या आहेत त्यांच्या व्यवस्थापनाची, वडील नेमण्याची आणि जी सर्व शिक्षण देण्याची जबाबदारी तीतावरती पौलाने त्या ठिकाणी सोपवलेली आहे ती करण्यासाठी तीताला उत्तेजन मिळावं. तो मंडळांचं व्यवस्थापन करत असताना त्याला मार्गदर्शन करावं या उद्देशाने तीताला पत्र हे लिहिण्यात आलेलं आहे.
आज जो संदर्भ आपण वाचलेला आहे या संदर्भामधून तीताच्या जीवनावरती आपण मनन करणार आहोत. जो संदर्भ आपण वाचलेला आहे, आम्हाला माहिती आहे की पावलाच्या इतर पत्रांप्रमाणे हे देखील एक हा जो भाग आहे हा सलाम करण्याचा, अभिवादन करण्याचा, आशीर्वाद देण्याचा, सुरुवात करण्याची ही पावलाची पद्धत आहे. त्या प्रकारे पावलाने या पत्राला देखील सुरुवात केलेली आहे. परंतु आज तीताच्या जीवनावरती आपण मनन करणार आहोत. पावलाच्या सेवा कार्यामध्ये दोन व्यक्ती फार महत्त्वाचे आम्हाला दिसून येतील. एक तीत आणि दुसरा तिमथ्य. हे दोन लोक पावलाच्या सेवेमध्ये आम्हाला पाहायला भेटतात की ज्यांना पावलाने जणू काही स्वतःनंतर त्याने केलेली सेवा पुढं नेण्याकरिता जणू काही पाऊल त्यांना तयार करत आहे. पावलाने त्यांच्यावरती जणू काही जबाबदारी सोपवलेली आहे. तीत आणि तिमथ्य ज्या मंडळ्या पावलाने स्थापन केलेल्या आहे, जे सुवार्ता प्रसाराचं काम पावलाने केलेलं आहे, जे सेवेचं काम पावलाने केलेलं आहे, ते काम पावलानंतर पुढं नेण्याकरिता या दोघांना जणू काही पावलाने त्या ठिकाणी वेगळं केलेलं आहे, यांची निवड केलेली आहे. या दोनपैकी एक जो आहे तो म्हणजे तीत, आणि आज त्याच्या जीवनावरती आपण मनन करणार आहोत. तीताच्या जीवनाचा अभ्यास करत असताना आपण एक प्रश्न त्याला विचारूया की तीत कोण आहे. सोपा संदेश असणार आहे, बरं, फार असं टेन्शन घेऊ नका. तीत कोण आहे, साधा प्रश्न आहे. आज तीताच्या जीवनावरती अभ्यास करत असताना, मनन करत असताना जो विषय आपला असणार आहे तो म्हणजे तीत, बदललेल्या जीवनाचे एक उदाहरण. तीत, बदललेल्या जीवनाचे एक उदाहरण. आमच्या समोर हा एक नमुना आहे, हे एक उदाहरण आहे की जे जीवन प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याद्वारे बदलतं, जो बदल होतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तीताचं जीवन आज आम्हाला पाहता येतं. आणि म्हणून हा तीत कोण आहे जर असा प्रश्न आपण केला तर आम्ही जे वाचलं त्यामध्ये पाऊल असं म्हणतो की विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू. तीत कोण आहे तर पाऊल असं म्हणतो की विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू. या ठिकाणी आध्यात्मिक नातेसंबंध आम्हाला दिसून येतो. आध्यात्मिक नातेसंबंध. पाऊल हा तीताचा जणू काही आत्मिक पिता आहे, आध्यात्मिक पिता आहे, आणि तीत जो आहे हा पावलाचा आध्यात्मिक पुत्र म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. पावलाच्या सेवेद्वारे तीत हा विश्वासात आलेला आम्हाला दिसून येतो. पावलाने जे सर्व सेवा त्या भागामध्ये केलेली आहे त्या सेवेचा परिणाम किंवा ही सेवा होत असताना या सेवेच्या द्वारे तीत जो आहे हा विश्वासामध्ये आलेला आम्हाला दिसून येतो. तीत जर पावलाच्या सेवेद्वारे विश्वासात आला याचाच अर्थ हा आहे की तीत याची जी पार्श्वभूमी आहे ही निश्चितच यहुदी किंवा ख्रिस्ती नाही. मग तीत कोण होता? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापूर्वी तो कोण होता? तर गलती 2:3 मध्ये तुम्हाला वाचायला मिळतं की तीत हा हेल्लेनी असा तो होता. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याआधी तीत हा हेल्लेनी होता. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे, त्याचं पार्श्वभूमी जे आहे हे यहुदी अशा प्रकारचं नव्हतं. पावलाचा जो दुसरा सोबती किंवा ज्याला आपण तिमथ्य म्हणतो त्याचं बॅकग्राऊंड हे यहुदी होतं. परंतु तीत हा पूर्णतः निराळ्या पार्श्वभूमीतून, निराळ्या विश्वासामधून हा विश्वासामध्ये आलेला आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून पावलाच्या सेवेद्वारे, पावलाने जो सुवार्ता प्रसार केला त्याद्वारे
तिताला प्रभू येशू ख्रिस्त समजला आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती या तिताने विश्वास ठेवला आणि त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, पावलाच्या सेवेद्वारे तिताने विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यावर त्याचं जीवन बदललेलं आम्हाला दिसून येतं. ख्रिस्ती जीवनात बदल, नवीन जन्म याचं फार मोठं महत्त्व आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये बदल, चांगला बदल, नवीन जन्म हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्याशिवाय आमच्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही. जणू काही ते व्यर्थ अशा प्रकारचं होतं. मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, परंतु जर माझा नव्याने जन्मच झाला नाही, मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला परंतु कुठलाही चांगला बदल माझ्यामध्ये झाला नाही, तर प्रियांनो माझा विश्वास जो आहे हा कदाचित त्या ठिकाणी व्यर्थ होतो. तीत ज्याने पावलाने गाजवलेल्या सुवार्तेवरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्याने त्याचं जीवन बदललं, त्याचं जीवन बदललं, म्हणूनच आज आपण त्याच्या जीवनावरती मनन करीत आहोत. जर तिताचं जीवन बदललं नसतं तर आज आपण त्याच्या जीवनावरती मनन केलेलं नसतं. जर तितात सुवार्ता ऐकल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर जर तिताचं जीवन बदललं नसतं तर तो पावलाबरोबर त्या ठिकाणी नसता, त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नसता, तुम्ही आणि मी त्याच्या जीवनावरती मनन केलेलं नसतं, त्याचं नावच मुळात पवित्र शास्त्रामध्ये कदाचित आम्हाला दिसून आलं नसतं. जर तुमच्यात आणि माझ्यात चांगला बदल नाही, जर नवीन जन्माचा अनुभव आम्हाला नाही, तर कदाचित जसं पवित्र शास्त्रामध्ये तिताचं नाव नसतं, त्या जीवनी पुस्तकामध्ये आमचं नाव असेल की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे प्रियांनो. जर आमच्या जीवनामध्ये बदल नाही, नवीन जन्माचा अनुभव आम्हाला नाही, तर प्रत्येक विश्वासणारी, जसं तिताच्या जीवनात आम्ही पाहतो की विश्वास ठेवला आणि बदल झाला, हे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये घडत असतं. प्रत्येकासाठी ते सारखंच आहे. स्वतः पावलाचं जीवन तुम्ही बघा. पाऊल पूर्वी काय होता, ज्यावेळेस त्याला दर्शन झालं, त्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, त्यानंतर पावलाचं जीवन बघा. सारखंच आहे काय? जो पूर्वी मंडळीचा छळ करणारा होता, तो आता मंडळीसाठी छळ सहन करणारा झालेला आहे. जो पूर्वी विश्वासणाऱ्यांना तुरुंगात टाकणारा होता, आता तो त्याच विश्वासाची घोषणा करण्यामुळे स्वतः बंदिवासामध्ये आम्हाला दिसून येतो. बदल त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हाला केवळ या जगामध्ये आम्हाला समृद्ध करण्यासाठीच आला नाही, तर तो आम्हाला आमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की जर नवीन जन्म आणि बदल आमच्या जीवनामध्ये नाही, तर मग कदाचित आमचा विश्वास, आमचं ख्रिस्ती जीवन हे व्यर्थ होऊ शकतं. ज्या प्रकारे पावलात बदल आहे, त्याचप्रमाणे तितामध्ये देखील बदल आहे. जो पूर्वी हेल्लेनी होता, ज्याचा पूर्वी विश्वास वेगळा होता, ज्याचा पूर्वी त्याची संस्कृती वेगळी आहे, त्याचं सगळं जीवन पूर्वीचं वेगळं आहे, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, बदल जीवनामध्ये आहे आणि एक वळलेलं, पूर्णपणे रूपांतरित झालेलं जीवन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, जसा पाऊल तिताचा आध्यात्मिक बाप आहे, ज्या प्रकारे तीत पावलाचं आध्यात्मिक लेकरू आहे, आज तुम्हाला आणि मलाही देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
तो देव, तो परमेश्वर ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, तो आमचा स्वर्गातील पिता, आणि आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यासाठी त्याच्याकरिता वेगळे केलेले त्याची लेकरं तुम्ही आणि मी आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या आमच्या निर्माणकर्त्याला अब्बा बापा अशी हाक आम्ही मारू शकतो. तो अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे. मग आता लक्षात घ्या, त्याला अब्बा बापा अशी हाक आम्ही मारू शकतो, मग आम्हाला त्याचे पुत्र देखील बनावं लागेल, त्याची लेकरं देखील आम्हाला बनावं लागेल, त्याच्या पुत्रासमान आम्हाला बनावं लागेल. समजत आहे मी काय म्हणत आहे? तो स्वर्गातील पिता, त्याला अब्बा बापा हाक मारण्याचा अधिकार आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झालेला आहे. मग जर तो आमचा पिता आहे तर आम्हाला त्याची लेकरं बनावं लागेल, त्याला शोभणार अशी पुत्र, मुलं आणि मुली आम्हाला बनावं लागेल. त्याच्या एकुलत्या एक पुत्रासारखं आम्हाला बनावं लागेल. आणि ज्या वेळेस मनुष्याला नवीन जन्माचा अनुभव येतो, मनुष्यामध्ये जो बदल आपण या ठिकाणी म्हणत आहोत, तो कोणासारखा आहे? तो प्रभू येशू ख्रिस्तासारखा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्तासारखा आहे. प्रियांनो, ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आज तिताच्या जीवनाकडं आम्ही पाहत असताना आम्हाला नवीन जन्म आणि बदल याकरिता फार मोठं उत्तेजन आहे. हा नियम तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जो प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी आहे. मग आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करता येईल. आणि आपल्यामध्ये बरेचसे नवीन विश्वासणारे देखील आहे, ज्यांचा नुकताच बाप्तिस्मा झालेला आहे. त्यांची ही पहिली पिढी आहे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतलाय. त्यांच्या जीवनामध्ये बदल तुम्हाला दिसून येईल, त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. त्यांचं पूर्वीचं जीवन, त्यांच्या पूर्वीच्या चालीरीती, त्यांच्या पूर्वीच्या गोष्टी ज्या आहेत प्रियांनो, त्या बदलताना दिसून येतील. हे प्रत्येकासाठी आहे. मग हाच नियम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे की जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर त्या देवाची लेकरं होण्यासाठी आम्हाला नवीन जन्म आणि बदल हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आमच्या जीवनामध्ये असा काही बदल आम्हाला दिसून येतो का? नवीन जन्माचा काही अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये आठवतो का? ज्या ठिकाणी मला माझ्या पापांसाठी दुःख झालं, फक्त केवळ दुःखच झालं एवढं नव्हे तर मी पश्चाताप करून वळलो, मी क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. पूर्वी ज्या पापात मला आनंद वाटत होता, पूर्वी ज्या वाईट गोष्टीत मला आनंद वाटत होता, आता मला त्या गोष्टींचा तिरस्कार येतो. आता मी त्या गोष्टींपासून वळलोय आणि जे चांगलं ते करण्याकडं मी पुढं वाटचाल करतोय. असं काही आमच्या जीवनामध्ये आम्हाला आढळून येतं का? प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आमचं विश्वासाचं जे जीवन आहे ते व्यर्थ होऊ शकतं. प्रियांनो, पुष्कळदा नवीन जन्माचा अनुभव का नाही किंवा आमच्यामध्ये बदल का नाही, याचे दोन अवस्था आम्हाला समजता येतील. दोन अवस्थेंमधून आम्हाला हे समजून घेता येईल की मनुष्याच्या ठायी बदल का होत नाही. तुम्ही पहा, आरंभापासून संदेश देत आलेत. आम्ही देवाचं वचन हे ऐकत येत आहोत. संजीवनाच्या सभा आमच्यामध्ये होत राहतात, परंतु मग त्याचा परिणाम का दिसून येत नाही, तो बदल का दिसून येत नाही? दोन अवस्था त्यासाठी आमच्या लक्षात येतील प्रियांनो. एक तर मनुष्य जेव्हा परिपूर्ण आहे म्हणजे त्यात कुठलीही उणीव नाही, कुठलाही दोष नाही. आता त्याच्या ठाई असं काही चांगलं
बदलण्यासाठी राहिलेलं नाही. ही इज अ कम्प्लीट, तो परिपूर्ण आहे. एक तर ही अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये आम्हाला आता बदलण्याची गरज नाही. एकतर आम्ही ती परिपूर्णता आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे. नाही तर मग मला बदलण्याची इच्छा नाही, ही दुसरी अवस्था आहे. मला बदलण्याची इच्छा नाही, मी जसा आहे मी तसाच राहणार आणि मी त्यासाठी माझं मन जे आहे ते कठीण करून घेतलेलं आहे. कोणी कितीही बोलावं, कितीही वचन सांगावं, काहीही करावं, परंतु मी बदलणार नाही. या दोन अवस्था आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये या दोन पैकी कुठल्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत काय? आम्ही जर परिपूर्ण झालेलो आहोत तर देवबापाची स्तुती असो, परंतु वचन सांगतं की जर आम्हाला असं वाटतं तर मग आम्ही लबाडी करतो, आम्ही स्वतःची फसवणूक करतो. कारण एक ख्रिस्त, त्याशिवाय कोणीही परिपूर्ण नाही. आम्ही सर्वजण त्याची परिपूर्णता प्राप्त करण्याकडं वाटचाल करीत असतो. त्या ख्रिस्ता समान होण्याकडं आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढं आणि पुढं वाटचाल करत असतो प्रियांनो. आणि म्हणून विश्वासाचं जीवन आहे तर चांगला बदल हा नेहमी 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 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. जर आमचं मन कठीण झालेलं आहे तर प्रियांनो, आमची आवश्यकता आहे की आम्ही परमेश्वरासमोर स्वतःला घेऊन यावं आणि परमेश्वर देवाने आम्हाला आमचं कठोर अंतःकरण फोडून आम्हाला मांसमय हृदय त्या परमेश्वर देवबापाने द्यावं. याकरिता त्याच्यासमोर गुडघे टेकण्याची गरज आपल्याला आहे. आपल्यातील चांगला बदल जो आहे ना, आपल्या जीवनातील परिवर्तन जे आहे ना, ते इतरांचं लक्ष आपल्याकडं आणि त्या ख्रिस्ताकडं आकर्षित करत असतं. जो बदल आमच्या जीवनामध्ये घडून येतो ना, तो बदल इतरांना आकर्षित करत असतो. तो बदल इतरांना परमेश्वराकडं ओढून आणत असतो प्रियांनो. तो चांगला बदल, त्याची गरज आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये आहे. एखादी व्यक्ती जी पूर्वी पुष्कळ व्यसनाधीन आहे, एखादी व्यक्ती जिचं जीवन पूर्वी वाईट आहे, जिच्या संपर्कात यावं म्हणून लोक टाळतात, जिला पाहून लोक फिरून जातात, अशा व्यक्तीचं बदललेलं जीवन अनेकांना ख्रिस्ताकडे घेऊन येणारं ठरतं प्रियांनो. अनेकांना तुम्हाला माहित आहे, पाऊल आपल्या सेवेमध्ये, पावलाची जी प्रभावी सेवा आम्हाला दिसून येते ना, तिच्या मागचं एक कारण पावलाचं बदललेलं जीवन आहे. लोकांना या गोष्टीचं आश्चर्य होतं की जो पूर्वी विश्वासणाऱ्यांचा छळ करायचा, तो ख्रिस्ताची सेवा कशी करू शकतो? हे कसं काय शक्य आहे? हे काय सामर्थ्य आहे? तो ख्रिस्त काय आहे? बदललेलं जीवन हे ख्रिस्ताला लोकांच्या समोर ठेवत असतं प्रियांनो. बदललेलं जे जीवन आहे ना, ते ख्रिस्ताला जणू काही लोकांच्या समोर सादर करत असतं आणि लोक त्या बदललेल्या जीवनाकडून त्या ख्रिस्ताकडं आकर्षित होत असतात. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगला बदल जो आहे ना, हा नेहमी होत राहायला पाहिजे. चांगला बदल हा नेहमी आमच्या जीवनामध्ये होत राहायला पाहिजे प्रियांनो. आम्ही नेहमी त्या पवित्र आत्म्याला, जो आम्हाला बदलण्याचं काम करतो, त्याला योग्य प्रतिसाद आम्ही द्यायचा असतो. तीत कोण आहे? तीत हा पावलाचं खरं लेकरू ते आहे. आध्यात्मिक जन्म पावलाद्वारे तीताचा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि मग त्यानंतर तीत जो आहे याला आम्ही नेहमी पावलासोबत पाहतो. तुम्ही पावलाची पत्र जर वाचलीत, फक्त तीताचंच पत्र नाही, हे तर तीताला त्याने वैयक्तिक रीतीने लिहिलेलं पत्र आहे, परंतु पावलाने जी एकंदर 12 ते 13 पत्र जी लिहिलेली आहेत ना, या 12 ते 13 पत्रांमध्ये पाऊल तीताचा 13 वेळेस उल्लेख करतो. तीत हा तुम्हाला नेहमी पावलाच्या सोबत तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्या सेवेमध्ये त्याच्या सोबत तुम्हाला तो पाहायला भेटेल.
पाऊल जी सेवा करतोय त्या सेवेमध्ये तीत त्याच्यासोबत आहे. पाऊल ज्या सुवार्ता फेऱ्या काढतोय त्या सुवार्ता फेऱ्यांमध्ये तीत त्याच्यासोबत आहे. पाऊल ज्या वेळेला रोम येथे बंदिवासात आहे तीत त्याही ठिकाणी तुम्हाला पावलासोबत बंदिवासामध्ये पाहायला भेटतो. प्रियांनो, पावलाच्या संपूर्ण सेवेसाठी, पावलाबरोबर सेवेसाठी संपूर्णपणे समर्पित अशा प्रकारचं तिताचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून बदल महत्वाचा आहे, कारण नवीन जन्म पावलेलं बदललेलं जीवन हे परमेश्वरासाठी समर्पित अशा प्रकारचं जीवन असतं. प्रियांनो, नवीन जन्म झाल्याशिवाय समर्पित जीवन जगणे, त्यागपूर्ण जीवन जगणे हे मनुष्यासाठी कठीण आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये या नवीन जन्माचा अनुभव आम्हास आहे काय? आमच्या जीवनामध्ये बदल आहे काय? आमचं जीवन समर्पित आहे काय? या गोष्टींचं आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही परीक्षण करत राहणं हे महत्त्वाचं आहे. प्रियांनो, तीत कसा आहे? तिताचं पत्र आणि पावलाची इतर पत्रे, प्रामुख्याने दुसरे करिन्थकरास पत्र, तिमोथेचा दुसरे पत्र, ही जर पत्र तुम्ही वाचली तर त्यात तुम्हाला तिताच्या संदर्भात जास्त उल्लेख तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तिताचं जे जीवन आहे, ज्याविषयी आम्हाला असं पाहायला भेटतं की तीत हा एक अतिशय विश्वासू असं ते पात्र आहे. पूर्णपणे विश्वास योग्य अशा प्रकारचं हे एक कॅरेक्टर आहे. निस्वार्थी आहे, उत्साही आहे आणि आवेशी आहे. करिन्थकरास मंडळीचा निरोप्या म्हणून तिताने त्या ठिकाणी सेवा केलेली. आणि पाऊल त्याच्या पत्रात असं म्हणतो, करिन्थ येथील लोकांना तो सांगतो की आम्ही त्याला पाठवलं म्हणून नाही, तर तो स्वतःच तुमच्यासाठी, त्याला इतकी कळकळ आहे, तो स्वतःच तुमच्यासाठी इतका उत्साही आहे आणि म्हणून तो तुमच्याकडं निघून आलेला आहे. उत्साही, आवेशी. कोणासाठी? पावलासाठी का? पावलासाठी नाही, ख्रिस्तासाठी, परमेश्वरासाठी, त्याच्या सेवेसाठी. आणि प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आणि मी ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या नवीन जन्माचा अनुभव येतो ना, ज्यावेळेस आमचं जीवन बदलल्या जातं ना, एक वेगळाच आवेश आणि एक वेगळाच उत्साह आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतो. परमेश्वराची सेवा मला करायची आहे, परमेश्वरासाठी मला जीवन जगायचं आहे. मी जे काही चुकीचं करतो ते मी परमेश्वरासाठी सोडून टाकलेलं आहे, त्याचा त्याग मी केलेला आहे. हे सगळं केव्हा घडतं? ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनात येतो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये नवीन जन्माचा अनुभव येतो, आमचं जीवन ज्यावेळेस बदलल्या जातं प्रियांनो, त्यावेळेस या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. या गोष्टींचा अनुभव आम्हाला येतो. जर ह्या गोष्टी नाहीत ना, तर कदाचित आमचं विश्वासाचं जे जीवन आहे त्याचं पुन्हा एकदा आम्ही परीक्षण करावं, याची आवश्यकता आहे प्रियांनो, याची आवश्यकता आहे. आम्हाला परमेश्वराबरोबर त्या स्वर्गाच्या राज्याकरिता वेगळं केलेलं आहे. परंतु या पृथ्वीवरती ह्या गोष्टी जर आमच्यासोबत घडत नाही, आमच्या जीवनामध्ये जर ह्या गोष्टी नाहीत, तर प्रियांनो आमच्यासाठी फार कठीण आहे. तुम्हाला असं वाटतं का की परमेश्वर देव पक्षपात करतो? तो एकाला नवीन जन्माचा अनुभव देतो, दुसऱ्याला देत नाही. तो एकाचं जीवन बदलतो, दुसऱ्याचं बदलत नाही. असा पक्षपात परमेश्वर करतो काय? नाही प्रियांनो, असा पक्षपात परमेश्वर करत नाही. स्पष्टपणे तो म्हणतो की जो दीन आहे, जो भग्न हृदयी आहे आणि जो माझी वचने ऐकून कंपायमान होतो, मी त्याच्याकडं पाहतो, मी त्याच्याकडं पाहतो. आम्ही स्वतःला ह्या प्रकारे परमेश्वराच्या समोर घेऊन येण्याची गरज असते. आणि प्रियांनो, बदललेलं जे जीवन आहे, जे समर्पित आहे आणि जे प्रभावी देखील आहे, बदललेलं जे जीवन आहे त्याच्या किती व्याख्या तुम्ही करत जा, तुम्हाला पुष्कळ काही त्याविषयी लिहिता येतं, पुष्कळ काही तुम्हाला त्याविषयी सांगता येतं प्रियांनो. आणि म्हणून आज तिताचं जीवन ज्यावेळेस आमच्या समोर आहे, ज्याची पार्श्वभूमी वेगळी होती,
आज तुम्ही आणि मी सर्वच एकाच पार्श्वभूमीतून आहोत असं नाही, आपल्याही प्रत्येकाची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे, परंतु आपण सर्व आता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याद्वारे एका कुटुंबाचे तुम्ही आणि मी झालेलो आहोत. आणि म्हणून एका कुटुंबाचे जर आम्ही आहोत तर प्रियांनो, तो नवीन जन्म, ते बदललेलं जीवन जे एकमेकांना उत्तेजन देणारं असतं, जे एकमेकांच्या विश्वासामध्ये वाढ करणारं असतं, जे इतरांनाही या विश्वासाकडे आकर्षित करणारं असतं, असं जीवन विश्वासणाऱ्यांचं जीवन असतं. प्रियांनो, नवीन जन्म पावलेलं जीवन अशा प्रकारचं असतं, बदललेलं जीवन हे अशा प्रकारचं असतं. प्रियांनो, या आपले डोळे बंद करूया. आपलं जीवन हे कशा प्रकारचं आहे, ती बदललेल्या जीवनाचं एक चांगलं उदाहरण आमच्या समोर आहे. आज तुमचं आणि माझं जीवन कसं आहे? आज प्रियांनो, आम्ही काय आमच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर बोलू शकतो, सांगू शकतो? आम्ही आमच्या स्वतःचा विचार या ठिकाणी करायचा आहे. कारण जर चांगला बदल नाही, तो नवीन जन्म नाही, बदलण्याची जर इच्छा नाही, तर प्रियांनो, आम्ही कठीण अवस्थेमध्ये आहोत. आम्ही कदाचित स्वतःची फसवणूक आम्ही करून घेत आहोत. आमच्यासाठी गरजेचं आहे, कारण जोपर्यंत नवीन जन्म नाही तोपर्यंत त्या कुटुंबामध्ये प्रवेश नाही, त्या घरामध्ये, त्या स्वर्गीय गृहामध्ये प्रवेश नाही. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. नवीन जन्म जर आहे तर बदल त्या ठिकाणी आहे. हा चांगला बदल आहे, जो इतरांना आकर्षित करतो, जो इतरांना आमच्या जीवनातून ख्रिस्त सादर करतो, जो आम्हाला प्रभावी बनवतो, जो आम्हाला विश्वासू, निस्वार्थी, आवेशी बनवतो. असा हा नवीन जन्म आम्हाला, त्याचा अनुभव आम्हाला आहे काय? जर अजूनही नसेल तर आज प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करू शकतो आणि त्याला म्हणू शकतो की प्रभू, माझ्याही ठाई तू बदल कर, मलाही तू बदल, माझंही जीवन बदल. मलाही ज्या प्रकारे तू पावलाचं जीवन बदललंस, ज्या प्रकारे तू तिताचं जीवन बदललंस, देवा, माझंही जीवन तू बदल. होय पवित्र देव बापा, आम्हाला त्याची गरज आहे. प्रभू, आम्हाला त्याची गरज आहे. होय देव बापा, आम्हाला त्याची गरज आहे. प्रभूचे, आम्ही त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. तुझे आभार मानतो. या ठिकाणी जे आम्ही सर्वजण आहोत, आम्ही सर्वजण देव बापा तुझ्या अधीन होतो आणि ही प्रार्थना करतो की आमच्यापैकी कोणीही देव बापा या अनुभवापासून वेगळा असू नये म्हणून सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवीन जन्माचा अनुभव, तो चांगला बदल तू घडवून आण पवित्र देव बापा. आम्ही त्यासाठी स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्परे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा
आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन.